आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बरं आहेस नव्ह आता? बरं वाटतंय। कसं नाही वाटणार? हॉस्पिटलच्या औषधापेक्षा जालीम औषध आलंय आता समोर। बरं वाटणारच नाही का? आतापर्यंत तू दिसली नव्हती तर त्रास होत होता, पण आज तू दिसली आहे ना, खूप बरं वाटतंय। एवढं लागलंय तरी बी या टाइमला तुला चेष्टा सुचले व्हय? अरे काय गरज होती त्या राघवच्या नादाला लागायची? तुला काळजी नसेल पण आपल्या पाठीमागं कोणतरी काळजी करणार आहे याचा तरी विचार करायचा ना। सॉरी, चूक झाली, पुन्हा नाही करणारच। बघितलंस का अंबिका, माझा शेखर किती प्रेम करतो तुझ्यावर? अगं ते राघवने तुमचा फोटो फोडला काय? माझा मुलगा विजय सारखा बरसला अगं त्याच्यावर। तुला सांगू का, आमच्या शेखरचं खूप प्रेम आहे तुझ्यावर। ते तुळशीचं रोपट ते राघवने उखडून टाकलं अगं। आता तूच सांग, कुणीतरी आपल्याला प्रेमाने दिलेलं रोपट आपण किती जपतो, आणि ते असं मुद्दाम कुणीतरी फोडून टाकत असेल तर ते सुद्धा सहन नाही झालं ग माझ्या बाळाला। किती त्रास झाला त्याचा। त्या रंगराव आणि राघव सोबत एकटा माझा मुलगा 2 हात करत होता। हे बघा प्लीज तुम्ही तक्रार मागं घ्या। अंबिका, अगं काय बोलतेस तू? एवढं सगळं घडू नये जर तू। अंबिका, त्या भांडणात जर शेखरला काही झालं असतं तर? हे बघ, ते दोघे जर जेलच्या बाहेर आले ना तर 1001% तुमच्या दोघांच्या लग्नात अडचणच निर्माण करतील। आम्ही त्यांच्यावर सूर उगवतोय असं वाटतंय का? नाही, गैरसमज करून घेऊ नको। पण नंतर होणाऱ्या प्रॉब्लेम्स ना कोण जबाबदार असणार आहे? हे बघा, जर तुम्ही असं केलं ना तर माझं आणि याचं लग्न कवच होणार नाही। आमच्या घरात हे लग्न कुणालाच मान्य नसेल। हे बघ अंबिका, मी आहे ना, मी हे सगळी सिच्युएशन हँडल करते। जर राघव आणि रंगराव बाहेर आले ना तर शेखरच्या ऐवजी राघव आणि तुझ्याच लग्नाची जोरदार तयारी सुरू होईल। माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं हँडल करते। आहे ना विश्वास? हेल्मेट, काळजी घे। नीट जा अंबिका। भरगटे। यस सर। राघव जेते आणि रंगराव जेतेंची फाईल घ्या। अर्धा दिवस उलटला, कुठे तो जया जामीन घेऊन येणारा? झालं तरी मी तुम्हाला म्हणत होतो दारू पिऊ नका म्हणून, पण तुमचं काय? राजा, अरे मला आनंद उत्सव साजरा करायचा आहे। उत्सव लागला आता विस्तव। बसा। माझ्या दारू पिण्याचा आणि या भांडणाचा काय संबंध होता सांग? पण तू पिल्याला नव्हतास ना? कशाला गेलास तंडायला त्याच्या अंगावर? बर, आता हिथं बी माझंच चुकलं काय? आणि तुम्ही तिथं जाऊन दंगा घातला ते?
हे बघ, ती भवानी तुला नाही नाही ते बोलली म्हणून डोसकं निघलं माझं. तुम्हाला आठवते ना तुम्ही जाऊन त्या बाईचा हात धरला होता. त्या बाईच्या डोसक्यात आधीच उकिरडा भरलाय. तिनं तुमच्यावर हात उचलला, मग मी काय गप्प बसणार आहे व्हय? अरे त्या शेखरला तू लाता बुक्क्यानं आणत होतास ते ठीक होतं की. त्याच्या मेंदवाला टन्नू आणला असल्या का मेला असतं तिथंच ते. बरं बाबा, इथं पण माझंच चुकलं. बसा आता इथं जर्मनच्या ताटलीतनं मुळ्याच्या पानाची भाजी खात आणि कच्च पाव खात. मातोश्री, राघव, अहो आत्या, अगं नको रडू. अगं काळजी करण्यासारखं काय बी झालेलं नाही. हा, आपण त्यांना बाहेर करू. साहेबांची बोलून घ्या. काळजी करू नको. जय साखेन साहेब. नमस्कार साहेब. या जयदेवराव, बसा. जरा बोलायचं होतं. हा, बोला ना. ते म्हणजे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. त्या दोघांनी बी सोडा. कसं आहे, माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि तिचा नवरा असा जेलमध्ये असलेलं ते बरं नाही दिसणार, म्हणून तेवढं. मग असं मारामारी करणं, लोकांचा जीव घेण्यापर्यंत मजल जाणं, हे बरोबर दिसतं का? नाही, तसं नाही साहेब. मग कसं? जयदेवराव, तुम्ही या गावचे सरपंच आहात, तुम्हाला लोक मानतात. अहो, तुमच्यासारख्या सुजन नागरिकांना असं वागलं तर कसं व्हायचं? पण मला एक कळत नाही, राघव सारख्या मावालीशी स्वतःच्या बहिणीचं लग्न लावून देण्याचा विचार तुम्ही कसा काय करू शकता? हो साहेब, तुम्हाला वाटतं तसं काय बी झालेलं नाही. ते दोघे बी आता सुधारलेत. हो, ते कळतंय की. अहो, मी खरंच सांगायलोय. बरं, तुम्हाला पटत नसेल तर गावात कोणाला विचारा. बोलते काल जे काय झालं ते नाना शुद्धीवर नव्हते म्हणून झालंय, बाकी काही नाही. चांगला माणूस तो शुद्धीत नसतानाही चांगलाच वागतो. कुठल्याही परिस्थितीत अविचारण वागत नाही. असो, तुमच्या खाजगी आयुष्यात पडण्यात बोलण्यात मला अधिकार नाही. जयदेवराव, सॉरी. तुमच्या विनंतीवर या दोघांना मी अजिबात सोडू शकत नाही, हे तुम्ही पण जाणता. हा, पण एक होऊ शकतं. शेखरच्या आईने म्हणजे शालिनी कीर्तिकरांनी ही जर तक्रार मागे घेतली तर हे दोघे नक्की सुटतील. आणि तुम्हाला मी जामीन आणा सांगितलं होतं, ते तुम्हाला जमलंच नाही. जया, तू कुठं निघाला? शेखर कीर्तिकरच्या घरला. तिकडं तिकडं का? मामा, राघव आणि नानांना सोडवायचं असेल तर त्यांच्या हातापाय पडल्याशिवाय पर्याय नाही. मग मी बी येते तुझ्या संग. मंग्या, काय झालं असेल र? पोलिसांनी त्या दोघांनी सोडलं असेल ना? अगं आजी, आता अन्नदाता गेलाय ना आणायला त्यासनी. आता अन्नदाता गेलाय म्हणलं तू त्या दोघांनी घेतल्याशिवाय येत नाही बघ तू. अरे लगीन ठरलंय, सगळी तयारी राहिल्या आणि अशा टायमाला दोघं बापले तुरुंगात म्हणजे पोलीस त्यासनी सोडतील ना? वर त्या दोघांनी पोलिसांनी नाही सोडलं तर? आजी, तू कशाला उगाच या असले वंगाळ विचार करतेस बर? हा, गब्बर तू. हा, ह्याचा ऐका आता. हा रात दिस तिकडच होता ना? अहो,
अहो ती बाई लय बिलंदर आहे, तशी नाही सोडायची ती. त्या कोर्ट कचेऱ्या काय सोपं वाटलं होय तुम्हाला? त्या बाईला जर शक्य झालं ना तर ती या बाप लेकांनी तिच्या पोराच्या डोक्यात दांडुका घालून त्याला ठार मारायचा प्रयत्न केला हे बरोबर सिद्ध करत, आणि त्या दोघांना लय वर्षासाठी जेलमध्ये पाठवू शकत. ती बाई काय बी करू शकते. आणि आहो तसं बी ते दोघं बाहेर येऊन तरी काय करणार आहेत? पुन्हा तेच गुंडगिरी, मारामार्या. आणि जया तर अंबूचं लगीन लावायला निघालाय त्या राघव सगळं. अरे देवा. अहो जयाला ना आयुष्यभर पोलीस स्टेशनच्या खेट्या घालायला लागतील. आज काय राघवनं इकडं दंगा केला, आज काय राघवनं हेला मारलं. पण पाप त्या पोरीच्या आयुष्याबद्दल काय लिहून ठेवले देवीलाच माहिती. अंबू, पोरी तुला कुठल्या जन्माच्या पापाची शिक्षा भोगायला लागते काय कळना झालंय. आणि तुझा अण्णा दादा तो तुझ्यावर एवढा प्रेम करतो, मग हा असं गुंडासारख्या पोऱ्याला तुझ्या गळ्यात का बांधायला लागलाय मला तर कळना झालंय. अहो तो राघव कधी बी नाही सुधारणार. मला एक सांगा, उद्या जर अंबूची वळख गुंडाची बायको म्हणून झाली तर आवडेल काय तुम्हासने? अहो अंबूला नरकात ढकलायला लागलायसा तुम्ही. मम्मी झालं का तुझं? गप्प बसती का जरा? ए तू गा बस. अंबूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुला काय कळतंय वय? अहो बरोबर बोलते ना मी. कीर्तिकर सर, इन्स्पेक्टर साहेब, वहिनी मी तुमच्या समोर हात जोडते हो. त्यांच्या हातनं चुकी झाली लई मोठी, पण तुम्हीच मोठ्या मनानं माफ करा यासने. हवं तर मी पाया पडते. जमणार नाही. माफी ते यांना अजिबात नाही. त्यांच्या हातनं परत अशी चूक होणार नाही हो कधी. मी घेते तक्रार मागे, पण यापुढे तुमचा हा दारुडा नवरा आणि दारुडा मुलगा असं काही करणार नाही याची जबाबदारी घेता तुम्ही? देता तुम्ही याची गॅरंटी मला? बोला ना. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कोणाचं काहीही ऐकू नका, तुम्ही गुन्हा दाखल करा. बघू कोण काय करतं ते. तुम्ही माझ्या भावाचा जबाब घ्या. नका हो, नका असं करू. मी पदर पसरते तुमच्या समोर. परत हे नाही वागणार असं. एकदा तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या. ठीक आहे, मी घेते तक्रार मागे. माया, पण एका अटीवर. कसली अट? यांच्या नवऱ्याने
या रंगराव जेदेने हात जोडूनच नाही तर पाय धरून नाक घासून माझी माफी मागायला हवी. मी तक्रार मागे घेते. हो हे का काय मी तुझ्यासारख्या गोंदपाटबाईच्या पाया पडू? हाट. आयुष्यभर इथं जेलमध्ये सडलो तरी 72, पण रंगराव जेदे कुणासमोर झुकणार नाही. बघितलं? हाट. बघितली का गुरु मी अजूनही उतरली नाही आणि हाच माज हे उद्याही करतील म्हणून मी तक्रार मागे घेत नाही. कळलं? ए जाय फुट्टाने नाही बघितल्या तुझ्यासारख्या. चल सुट कडकडनं. मा आता काहीही झालं तरी अजिबात मागे हटायचं नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कारवाई करा, अगदी रीतसर कारवाई करा. ओ थांबा. हे बघा असं काय बी करू नका तुम्ही. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. ही तक्रार माग घ्या. आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे. हो जया, अरे हे करून तू तुझी किंमत कमी करायला लागलायस. मामा प्रश्न माझ्या आबरूचा नाहीये. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा आहे. तिचा होणारा नवरा जर असा जेलमध्ये असेल तर काय राहिलं आपलं? ते काय बी नाही. ते बघा तुम्ही काय बी करायला सांगा, मी करायला तयार आहे. ठीक आहे, मी घेते तक्रार मागे. जयदेवच्या माफीवर जया काय करलायस? याची गरज नाही जया. जयदेवराव, तुम्हाला कोणाचीच माफी मागण्याची गरज नाहीये. उलट तुमच्यासारख्या इतक्या चांगल्या माणसानं
कोणासमोर झुकावं असं नाही वाटत मला. माफ करा तुम्हाला हे सगळं. शेखर, हाय थांब. मुळात चूक एकानं करायची आणि माफी दुसऱ्यानं मागायची हेच माझ्या तत्वात बसत नाहीये. जयदेवराव जरी वयानं लहान असले ना तरी मान प्रतिष्ठेनं खूप मोठे आहेत. बघितलं जयदेवराव, याला म्हणतात संस्कार, जे मी माझ्या मुलावर केले. गावगुंड नाही येतो. मान देणं, आदर करणं माहितीये माझ्या मुलाला. नाहीतर हा तुमचा राघव. काय बघितलं हो तुम्ही याच्यात? त्या दिवशी तर माझ्या अंगावर धावून आला, तेही माझ्याच घरात. हेच तुमचे संस्कार आहे का? आणि हे काय आत्ताच नाहीये, यापूर्वी ह्या दोघा दारुड्यांनी माझ्या मुलाला त्रास दिलाय. यापुढे जर हे माझ्या मुलाच्या वाटेला गेले तर मी कसलाही विचार करणार नाही. हो नाही हो, पुन्हा असं काय बी होणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. जयदेव, मी तुमच्याबद्दल नव्हते म्हणत, मी यांच्याबद्दल बोलत होते. निदान तुम्ही पाय तरी धरले माझे तुमच्या बहिणीसाठी. पण हा तुमचा होणारा मेवणा तमाशा बघत बसला तिथे उभा राहून. साधं तोंडातूनही निघलं नाही हो याच्या की तुम्ही राहू द्या, मी माफी मागतो म्हणून. चितावरून भाताची परीक्षा होत असते. साधा विचार सुद्धा नाही केला हो त्याने तुमचा. काय बघितलंय तुम्ही याच्यात? आणि तोच विचार माझ्या मुलाने केला, काही घेणं देणं नसताना. हा असा माणूस तुमच्या बहिणीला काय किंमत देणार आहे? हं, काय सुख देणार आहे तिला? विचार करा जरा जयदेव. सगळ्या ही चिचुंद्री शालिनी कीर्तिकर काहीतरी शाळा करायला लागले. त्यांच्यातलं मिटवायला आणि आपल्यातलं पेटवायला आल्या. लक्ष ठेवायला पाहिजे याच्यावर. तुला उलटा लटकून मिरच्याची धुरीच द्यायला पाहिजे. सगळं करायचं राग्या, सगळं करायचं. जरा हे प्रकरण निस्तरू दे.